वेलकम बॅक टू जयश्रीज किचन। आज आम्ही करणार आहे खडा मसाला। तर मोस्टली खडा मसाला जो आहे तो आपण नॉनव्हेजमध्ये यूज करतो जेव्हा नॉनव्हेज करताना। तर आपण आता एक तर नॉनव्हेजमध्ये तुम्ही मटन, चिकन किंवा अंडा याच्यासाठी तुम्ही ते खडा मसाला यूज करू शकता। तर आपण आता त्यासाठी हे पूर्ण घेतलेलं आहे। त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी खोबरा, त्याच्यानंतर थोडेसे शहाजिरे, दालचिनी घेतलेली आहे आणि मिरे घेतलेले आहेत थोडेफार, आणि त्याच्यानंतर तेजपान 3 घेतलेले आहेत, मोठी इलायची घेतले 2 आणि 8 ते 9 लवंग घेतलेले आहेत, आणि साईडला आपण कांदा चिरून घेतलेला आहे। तर चला आता आपण स्टार्ट करूयात। याचा खडा मसाला जो आहे कसं रेडी करतात हे तुम्हाला दाखवतो मी। तर आपण आता तवा ठेवलेला आहे गरम करायला। तर आता हे सगळं जे आहे याच्या आधी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, अशा प्रकारे पूर्ण। काय ना, आपण खोबरं आता थोडंसं लालसर भाजून घेतोय। जास्त एकदम हे करायचं नाही आहे, एकदम भाजून घ्यायचं नाही, थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे जे आहे खोबरं जे आहे काढून घेतोय। त्याच्यानंतर बाकीचे सगळं आपण जे सांगितलं तुम्हाला ते पूर्ण आपण तव्यावरती आपण याला पूर्ण भाजून घेऊ, आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड करायला ठेवू, आणि आपल्याला हे मिक्सीमध्ये पूर्ण बारीक करायचं आहे। आणि दुसरं आता गेलं आपल्याला कांदा मेन इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये। तर कांदा पण जो आहे ना आपल्याला थोडंसं लालसरच करायचं आहे। त्याच्यानंतर आपण एक जे आहे ना आपण सगळं तव्यावरती फ्राय करून घेतोय। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे मिक्सरमध्ये। तर आता काय करतो, आपण जे उरलेला जो मसाला आहे ताटामधला तो सगळा आपण एक करून थोडासा आपण कांद्यामध्ये मिक्स करून थोडंसं हलकं फ्राय करून घेतोय आपण। तर तेही आपल्यासोबत याच्या कांद्यासोबत भाजलं जाईल, आणि चव आणि त्याचा जो स्मेल जो असतो त्याच्यात उतरेल, आणि खूप छान जे आहे खडा मसाला रेडी होईल। हे व्यवस्थित एकत्र करून भाजलं तर एकदम छान होईल। इन शॉर्टमध्ये जर बोलायचं असेल तर आपल्याला तर आता हे आपलं ऑलमोस्ट जे आहे थंड झालेलं आहे। आम्ही गॅस ऑलरेडी बंद केला होता। तर आपण आता याच्यात प्लेटमध्ये काढून घेऊ, आणि ते प्लेटमधलं जे पण काही केलेलं आहे आपण ते आपण आता छोट्या मिक्सरमध्ये आपण याला फिरवून घेऊ, जेणेकरून आपला खडा मसाला जो आहे ते रेडी होईल। तर आपण आता कांदा आणि बाकीचं जे टाकलं होतं आपण तव्यावरती ते सगळं आपण आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतोय। तर आपण आता सगळं जे आहे पॉटमध्ये व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। थोडंसं जे आहे पाणी टाकू आपण याच्यात, जेणेकरून मिक्सरमध्ये फिरवताना व्यवस्थित मिक्स होईल आणि आपला मसाला जो आहे ते रेडी होणार। तर अशा प्रकारे जे आहे आपला मसाला रेडी झालेला आहे। तर हे आपण मटन, चिकन आणि अंडा करी याला आपण सगळ्याला वापरू शकतो। या तिन्ही याला बेसिकली नॉनव्हेज डिशला आपण हे वापरू शकतो। एकदम बारीक जे आहे ती पेस्ट करून घेतलेली आहे आपण, आणि ह्याला आपण काय करू, एका आता छोट्याशा भांड्यामध्ये काढू, किंवा एका छोट्याशा इथं पॉटमध्ये ठेवलं तरी चालेल, किंवा बाऊल असेल बाऊलमध्ये ठेवा, आणि ते आपण आता फ्रीझरमध्ये ठेवणार आहे। आणि हे ऑलमोस्ट फ्रीझरमध्ये जर ठेवलं तर तुम्ही 8 ते 10 दिवस आरामात टिकेल हे। तर चला आपण आता एका पॉटमध्ये किंवा एका भांड्यामध्ये, छोट्याशा भांड्यामध्ये काढू आणि फ्रीझरमध्ये ठेवून टाकू। तर अशा प्रकारे जे आहे आपला कांदा, खोबरा आणि बाकीचे मसाले मिक्स करून आपल्याला खडा मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे। तर व्हिडिओ आपण आता इथंच संपूयात। तर व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।